जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय गुरु। जय गुरु। नमस्ते. जय गुरु. हे झालं होतं काल? झालं होतं. अश्व से कह अश्वेन सह धावतीत पर्यंत झालं. हा बरोबर आहे. अश्वा किमर्थम धावती, हे केन अश्वा धावती एवढंच राहिलं होतं. कोण घेणार? एक मिनिट, आपण चालू, हरकत नाही. आलेले आहेत. कोणी नवीन माहिती नाही, त्या मोहिनीताई दुरुक्कर म्हणून एक कदाचित आज यायची शक्यता आहे. हे नाही ना चार्जर. बर, ठीक आहे, आपण चालू करूयात. आपण शेवट कोणाला विचारलं होतं गेल्या वेळेला? रुपालीताई अपशंकर होत्या, त्यांना आपण विचारलं होतं. त्या आणि दोघांपैकी कोणाला तरी विचार. बरोबर आहे. हा, तेवढं आठवतंय. मग आता आपण विशाखाताई केळकरांना विचारूयात. मग कुठलं करायचं होतं? पण कह अश्वेन सह. कह अश्व धावती. कह अश्वेन सह धावती. कह म्हणजे पुल्लिंगी कोण? कोण? पुल्लिंगी कोण असं म्हणा, म्हणजे मग लक्षात येईल तुमच्या. घोड्या बरोबर धावतो. बरोबर आहे. पुढे सुकेशाताई आहेत, नाही आलेल्या. ठीक आहे, हरकत नाही. मग एकदम छायाताई कवाडे. हो सर, वाचते मी. अश्वम किमर्थम अश्वः किमर्थम धावती. अश्व का धावतोय? हा बघा, किमर्थम कशासाठी, राईट? कशासाठी धावतोय? केन अश्व धावती. पुढे माझ्या मते थोडक्यात सुकेशाताई गेलं का? बरं, ठीक आहे, आपण एक काम करूयात. सुकेशाताई जरा किंचित थोडा उशीर झाला म्हणून त्यांना आपण देऊयात संधी. सुकेशाताई, तुम्ही करता केन अश्व धावती? हो. कुठलं चालू आहे आपलं? केन धावती ते तर झालं ना शेवटचं. हा आपलं. हा, तर हा जो आहे ना, हा जरा थोडा मला चुकीचा वाटतोय प्रश्न. आणखी केन सह अश्व धावती पाहिजे होता. तिथे सह राहून गेलेला आहे. ठीक आहे. केन सह धावती. हा, 23व्या मध्ये कोणासोबत धावतो? केन सह अश्व धावती असं पाहिजे. ठीक आहे. आणि मग आता आपण छायाताईंकडे जाऊ. नाही, छायाताई झाल्या होत्या, लताताई येत. आता आपण पुढच्या स्लाइड वर जाऊ. हो, हे वरचं वाचायचं ना. निर्मला खालील शब्द वाक्यांचे प्रश्नार्थक आणि नकारात्मक वाक्य बनवा. निर्मला गच्छति, तर नकारार्थ निर्मला न गच्छति. आणि प्रश्नार्थक त्याचं निर्मला न गच्छति म्हणजे निर्मला जात नाही. हा, आता प्रश्नार्थक कसं बनलं पहिलं? निर्मला न गच्छति. बरोबर.
निर्मला जात नाही. बरोबर आहे. ठीक आहे. निर्मला खालचं मग ते पण वाचायचं. हा, पहिलं करा फक्त ताई. हा. निर्मला कुत्र गच्छति म्हणजे निर्मला कुठे जाते. बस, आता थांबा, आता पुढचं आपण दुसऱ्यांना देऊ. माझ्या मते एकदम अपर्णाताई आहेत का? हो. हा, ठीक आहे. कः गच्छति कोण जातो किंवा जाते. बरोबर. सर नकारार्थी पण करायचं आहे ना, नकारात्मक. हा, तुम्ही कह न गच्छति होईल. कः न गच्छति. हा, ते ऍक्च्युली कह गच्छति हे प्रश्नार्थक आणि नकारात्मक. काय झालं? नकारात्मक तुम्ही करायचे आणि प्रश्नार्थक त्यांनी दिलेले आहेत. म्हणजे सकारात्मक दिलेत, नकारात्मक तुम्हाला करायचे. म्हणजे ठीक आहे. इथे खरं तर नकारात्मक एकच होईल. निर्मला गच्छतीचं नकारात्मक निर्मला न गच्छती. पण प्रश्नार्थक खूप होऊ शकतात. त्याच्या त्यांनी माझ्या मते सगळ्या पॉसिबिलिटीज दिल्या. काय काय कसं हा, होऊ त्यांनी शकतं. वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न तयार केलेले आहेत, बाकी काही नाही. ऍक्च्युली हे आम्ही करणं अपेक्षित होतं. म्हणजे अपेक्षित आहे. पण हा. ऍटलिस्ट ट्रान्सलेशन तरी आता जमतात का बघूया. बरोबर आहे. हा, चालेल. पुढे हा, माधवीताई दळवी आल्यात का आज? हो, आली आहे. हा, ताई तुम्ही मध्ये आधी नव्हतात का? हा, मध्ये 2-3 दिवस मी बाहेर गावी गेले होते ना, तेव्हा नव्हते मी. बरोबर काल बरोबर. होते का? ओके. हा, काल होता हा. तुम्ही, माझ्या लक्षात आहे. काल का परवा हो. पण होते. बरोबर. हम्म. ठीक आहे, ठीक आहे. हा, करा, पुढचं करा. प्रश्नार्थक वाक्य वाचा आणि नकारार्थक वाक्य प्रश्न पण करा, बघू. हा, ठीक आहे. किम निर्मला गच्छति. हम्म, किम निर्मला न गच्छति. बरोबर आहे. आणि किम निर्मला गच्छतीचा मराठीत अनुवाद सांगा. काय निर्मला जात नाही. बरोबर आहे. नकारार्थीचा काय? बरोबर आहे. ठीक आहे, नकारार्थी. ठीक आहे. तुम्हाला एक अर्थ आला की दुसरा करणं सोपं आहे, ते बरोबर आहे. हम्म, हम्म. हा, चालेल. पुढे माधवीताई दळवी नंतर एकदम निशिगंधाताई आहेत. निर्मला कदा गच्छति. निर्मला कधी जाते. हा, केव्हा, कधी किंवा केव्हा केव्हा. जाते. हा. बरोबर आहे. मग कधी न जात नाही असंच म्हणायला पाहिजे नकारार्थी करताना. हो. निर्मला कदा न गच्छति. हा, निर्मला कधीही जात नाही आपण म्हणतो की नाही. हो, कधीही जात नाही म्हणजे. हा मी एक प्रश्न विचारू का मला? हा, बोला. कह गच्छती आहे. कह हे पुल्लिंगी आहे ना? मग बरोबर. निर्मलाला ते का 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 मग तिथे गच्छती का पाहिजे? गच्छती व्हायला होईल, पण आता पण ते आपल्याला वेगळं अजून आहे. झालेलं नाहीये, म्हणून मी तुम्हाला फक्त पुल्लिंगी कोण असं म्हणलं होतं, बघा. बरोबर. ओके. हा, आपण पुढे नपुंसकलिंगी पण शिकणार आहोत. ओके. ठीक आहे. हम्म. हा, पुढे कोण आहेत आता? सीमाताई सोनसळे आहेत. निर्मला केन सह गच्छति. हम्म, निर्मला कोणाबरोबर जाते. बरोबर. निर्मला केन सह न गच्छति. बरोबर, अगदी बरोबर. पुढे वैजंतीताई जोशी. निर्मला केन सहाय्येन गच्छति. हम्म, म्हणजे निर्मला कोणाच्या मदतीने जाते. सहाय्याने जाते. केन सहाय्येन म्हणजे सहाय्याने निर्मला म्हणजेच कोणाच्या मदतीने. सहाय्याने जाते. कोणाच्या सहाय्याने जाते. हम्म, निर्मला हा, केन सहाय्येन न गच्छति. बरोबर. कोणाच्या सहाय्याने जात नाही. जात नाही. बरोबर. त्याच्यानंतर कोण आहे? वैजंतीताई जोशी. मीच घेतला आता सर. ओ सॉरी, तुम्ही झाल्यात नाही का? हो. विद्याताई तेंडोलकर. हा, निर्मला कथम गच्छति. कथम याचा अर्थ काय? निर्मला कथम गच्छति. कथम सांगा, कशी आठवा. म्हणजे कशी कशी नाही. जाते, कशा प्रकारे है ना? जाते, निर्मला कशी जाते. हा किंवा कशा प्रकारे जाते. हा
निर्मला कशी जाते? इत्थम म्हणजे अशा प्रकारे, आठवतंय का? हो हो. हा, आणि इथं निर्मला कथम न गच्छति. बरोबर. निर्मला कथम न गच्छति. हा, पुढे कोण आहेत आता? कपिलजी आलेत का? नाही, कल्पनाताई उबाळे आहेत का? नाहीयेत आज. बरं, ठीक आहे. मग कपिलजी अपशंकर. येत आहेत, एक 2-3 मिनिटात येतील, ऑफिसच्या कॉलमध्ये. बर, ठीक आहे. मग तुम्ही घ्या आता, रुपालीताई. निर्मला कुतः गच्छति. निर्मला कुठून जाते? बरोबर आहे. कहा से, हा, हिंदी मध्ये from ज्याला where. म्हणजे आपण हा. विचारतो ना, आप कहा से हो, हम्म, म्हणजे तुम्ही कुठून येता, कुठून. हा. थोडक्यात. आप कहा से आ रहे हो, त्यातला जो कहा से जो आहे ना, ते हे कुतः आहे. हा. ठीक आहे. पुढे विशाखाताई केळकर आहेत. निर्मला किमर्थम गच्छति. किमर्थम तुम्ही एक गाळलं ते. नाही, निर्मलया सह कह गच्छति. हा, निर्मलाच्या बरोबर कोण जातो? जातो. कह कारण की पुल्लिंगी शब्द आहे, बरोबर आहे. म्हणजे जातो पाहिजे, जाते येणार नाही. येणार नाही. निर्मला बरोबर कोण जातो? बरोबर आहे. आता बघा, हा निर्मलया अकारांत शब्दाची तृतीय एकवचन आहे हे. काल कोणीतरी का परवा कोणीतरी विचारत होतं ना, तृतीयेचं एकवचन कसं होईल माला शब्दाचं. तर मालया असं होईल ते. सुकेशाताई. निर्मला किमर्थम गच्छति. किमर्थम. बर, मला एक सांगा, एक मिनिट जरा, तुम्ही पुढचं करण्यापेक्षा विशाखाताई तुम्ही आत्ता केलं ना का सुकेशाताईंनी केलं होतं? मी केलं होतं निर्मलया. हा, आता निर्मलयाच्या जागी तुम्ही तुमचं नाव घाला बघू, सांगा मला कसं होईल. विशाखयासह कह गच्छति. विशाखयासह. विशाखयासह. आणि पुढे सुकेशाताई आत्ता करत होत्या ना. हा, मग सुकेशाताई तुम्ही करून दाखवा बघू तृतीया तुमच्या नावाची. सुकेशाया. शया, कारण की मालाचं माल या झालं, निर्मलाचं निर्मलया झालं, म्हणजे शेवटचा जो आ होता त्यातला आ गेला आणि अ झाला, म्हणजे सुकेश झालं आणि मग या लागलं त्याला, सुकेशया. आलं लक्षात? हा, करा आता वाक्य. निर्मलया सह, नाही हे झालं होतं, निर्मला किमर्थम गच्छति. हा, कशासाठी आहे का किमर्थम म्हणजे? किमर्थम म्हणजे कशासाठी किंवा का. निर्मला का धावते? धावते नाही, जाते. जाते, गच्छती आहे ना, धावती नाहीये. हो, धावती नाही. कशासाठी जाते? की निर्मला किमर्थम न गच्छति. बरोबर आहे, कशासाठी जात नाही, न गच्छति. बरोबर आहे. आता नवीन आपल्या वर्गात एक ताई आल्यात, मोहिनीताई म्हणून, बरोबर ना मोहिनीताई? होय. हा, तुमची थोडक्यात एक ओळख करून द्याल का वर्गाला, कारण की तुम्ही आज पहिल्यांदाच येत आहे. हा हा माझं नाव मोहिनी धुळकर आहे. मी लिटिल एम टेक्सासला राहते आणि मी आजच नवीनच, म्हणजे मला अजून आधीचं फक्त ते बालबोध मधले पहिला दुसरा आणि जे पाठ आहे तेवढंच मी आज केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त फारसं मला कळत नाही, पण चांगलं वाटतंय, जमेल असं वाटतंय. हा, तर त्या बालबोधचा सगळा अभ्यासक्रम स्वतःच करणार आहेत, कारण की आपण आता बालबोध पूर्ण केलेली आहे आणि त्यांच्यावर
दुय्यम जबाबदारी आहे. एक म्हणजे स्वतःला बाळबोधमध्ये शिकायचं आणि दुसरी जबाबदारी म्हणजे वर्गात प्रारंभच्या येऊन प्रारंभचा शिकायचं. त्यामुळे त्यांच्यावर मोठा डोंगर आहे त्यांच्यासमोर चढायला, पण आपण त्यांना शुभेच्छा देऊया. ठीक आहे? धन्यवाद. हो, हो, हो. ताई, तुम्ही वर्गात आता काही जरी केलं नाहीत ना तरी चालेल, तुम्ही फक्त ऐका. हरकत नाही. चालेल चालेल. हे हां. द्वितीया किंवा मग प्रथमा द्वितीया म्हणजे हे टेन्सेस आहे, राईट? जे तुम्ही शिकवतात आहे. परत एकदा तुमचा प्रश्न विचारा, मला कळला नाही. हे जे प्रथमा द्वितीयामध्ये जे करतोय म्हणजे आपलं प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स मध्ये आपण कसं बोलायचं ते त्यासाठी तुम्ही ते शिकवताय मला असं वाटते. द्वितीया, नाही नाही तृतीया नाही, विभक्ती असं. विभक्ती. नाही ताई, आपण ह्या विभक्ती आणि वर्तमान काळातली रूप आता शिकतोय ओके आणि ओके काही दिवसापूर्वी आपण भविष्यकाळी रूप पण केली होती. ओके. ठीक. तुम्ही ज्याला ते पास्ट, प्रेझेंट, फ्युचर म्हणतायत तो काळ झाला. हा. भविष्यकाळ, भूतकाळ आणि Right. प्रथमा द्वितीया या विभक्ती आहेत. म्हणजे मी जसं तुमच्याशी आज दुपारी बोलताना म्हणलं होतं हा. की तुम्हाला विभक्ती म्हणजे प्रथमा, द्वितीया, तृतीया विभक्तीमध्ये मराठी व्याकरण तुमचं कितपत तुमच्या लक्षात आहे, आठवतंय का? नाही नाही मला काही आठवत नाही, पण मग मी असं करेल की ते हां. मी आधी ते पण वाचून घेईन की काय आहे विभक्ती. बाळबोध तुम्ही वाचायला लागलात की तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळे ओके. तुम्हाला जरा जलद अभ्यास करायला लागणार आहे मात्र ताई. हो चालेल चालेल. हां, मी करेन तसं. हां. ओके, चालेल. ओके. आपण मग छायाताईंकडे जायचं का आता पुढच्या वाक्यासाठी? हो सर. छायालया केन गच्छति. तुम्ही बरोबर प्रयत्न करताय. फक्त बघा, निर्मला. हा. मग आता तुमचं कसं नाव तुम्ही वापरलं तर होईल? छायालया. नाही, छाया. एवढं निर्मल मला नाही लावता येणार. नाही, कसं निर्मला हे नावच आहे ना ताई. फक्त निर्मला, छाया केन निर्मला. गच्छति. छाया केन गच्छति. अच्छा. आता इथे पण जरा थोडस चुकलंय. केन सह गच्छति पाहिजे होतं. हा. तेही मी करेक्ट करतो. मगाशी झालं बरं. तसंच. अगदी बरोबर आहे. निर्मला केन सह गच्छति. 23व्या स्लाइड वर आहे. ओके, छाया कोणासह जाते. बरोबर आहे. छाया कोणा सोबत नाही जात. कसं म्हणाल संस्कृत मध्ये? छाया केन सह न गच्छति. न गच्छति. अगदी बरोबर. छान छान बनवलं वाक्य. धन्यवाद सर. हा, आता पुढे आपण काय करणार आहोत? आता परत फक्त दिनेश आहे बरं का इकडे. ठीक आहे. आता कोण घेत आहे? लताताई आहेत. मी आता. दिनेशः किं लिखति. दिनेशः न लिखति. पहिल्यांदा आधी अर्थ मला सांगा, मराठीत कळतोय का तुम्हाला? पहिलं दिनेश लिखति म्हणजे दिनेश लिहितो. नाही, पहिलं नीट बघा. दिनेश किम लिखती हा प्रश्न आहे. म्हणजे तुम्ही हे वाचताय का? दिनेश हा, लिखती. मी वरचं वाचलं आधी. बर 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 सॉरी, हा, मला वाटलं हा. एकदम तुम्ही हिरव्यातलं वाचलं. नाही, नाही. हा, दिनेश लिहितो. अगदी बरोबर. लिहितो. दिनेशः किमपि न लिखति. हा एक प्रकार आहे. किंवा दिनेश न लिखती. बरोबर आहे. दिनेश काही सुद्धा लिहित नाही. बरोबर तुमच्या लक्षात आलं. किमपी म्हणजे काही सुद्धा. काही सुद्धा. हम्म. आता खालचं वाचायचंय. हो, करा ना, प्रश्नार्थ. एखादं वाक्य करा, हा. जरूर करा. दिनेशः किं लिखति. दिनेश काय लिहितो. दिनेशः हे वरचंच नकारार्थ होईल ना. किमपि न लिखति म्हणजे दिनेश काही सुद्धा लिहित नाही. किमपी म्हणा किंवा दिनेश किम न लिखती असं देखील चाललं. अगदी आपी किंवा वापरायची किम गरज न नाही. हो, बरोबर आहे. हो. पुढे आपण आता येत. दिनेशः कुत्र लिखति. दिनेशः कुत्र लिखति.
दिनेश कुठे लिहितो हम्म आणि कुत्र न लिखती. दिनेशः कुत्र न लिखती. दिनेश कुठे लिहित नाही. बरोबर आहे. चा कोण आहे? माधवीताई दळवी. बरोबर आहे. कह लिखती. हम्म. कह म्हणजे कोण लिहितो. बरोबर आहे. लिहितो म्हणजे याचा अर्थ आपण पुल्लिंगी कर्त्याबद्दल बोलतोय. हम्म, हम्म. हा. तो कह न लिखती. कोण नाही लिहित. बरोबर आहे. हं. पुढचं कोण आहे? निशिगंधाताई आहेत. आम्ही आहे. किम दिनेशः लिखति. काय दिनेश लिहितो. बरोबर. अगदी दिनेश बरोबर. दिनेशः किमपि न लिखति. हा किमपी किंवा किम न लिखती. किम न काही लिहित लिखति. नाही. दिनेशः कदा लिखति. दिनेश कधी लिहितो. बरोबर आहे. दिनेशः कदा न लिखति. दिनेश कधी लिहित नाही. आता कदा आहे ना, तुम्ही सगळेजण कधी कधी करता, तर केव्हा केव्हा करायला लागा जरा. हा म्हणजे यदा म्हणजे जेव्हा, कदा म्हणजे केव्हा, तदा म्हणजे तेव्हा. यदा तदा. यदा यदा कदाचित नाटक तुम्ही बघितलं असेल संतोष पवारांचं. हो. बरोबर. तर ठीक आहे. दिनेश हा कदा लिखती कोणी केलं होतं? सीमाताईंनी केलं होतं ना. हा आता वैजंतीताई आहेत. दिनेशः केन लिखति. हा परत आता इथे केन सह पाहिजे. त्यांनी बघा बरोबर लिहिलेलं आहे. त्यांनी केलंय तिथेच. खाली तसं केलेलं आहे आणि शेवटचं वाक्य पण त्याच आहे सर. दिनेशः केन हो लिखति. ते जरा चुकीचं झालंय मात्र. बऱ्याच याच्यात चुका दिसत आहेत मला आता. दिनेशः केन सह लिखति म्हणजे कोणाबरोबर लिहितो. दिनेश कोणाबरोबर लिहितो. बरोबर आहे. दिनेशः केन सह न लिखति. दिनेश कोणाबरोबर लिहित नाही. बरोबर. अगदी बरोबर केलं. आता विद्याताई तेंडोलकर. दिनेशः केन सहाय्येन लिखति. दिनेश कोणाच्या सहाय्याने लिहितो. अगदी बरोबर बोललात. दिनेशः केन सहाय्येन न लिखति. बरोबर आहे. दिनेश कोणाच्याही साह्याने लिहित नाही. पुढचं कपिलजी आले का आता, का अजूनही बिझी आहेत ते? हो मी आलोय. हा करा मग कपिलजी. दिनेशः कथम लिखति. दिनेश कसे लिहितो. बरोबर आहे. कसा लिहितो, कसे लिहितो. पुढे रुपालीताई. दिनेशः कुतः लिखति. दिनेश कुठून लिहितो. बरोबर आहे. आणि मग दिनेशः कुतः न लिखति. बरोबर आहे. असा प्रश्न जर का खराच विचारला तर त्याचं काय उत्तर असू शकतं रुपालीताई? दिनेश कुठून लिहितो. कुठून म्हणजे खरं तर कारण आपण त वापरला पाठशाळेत लिहितो तर ते वेगळं उत्तर होईल. कुठून म्हणजे कसं म्हणत. कुठून म्हणजे आता मी तुम्हाला एक उत्तर देऊ बघा. मराठीत उत्तर. मराठीत उत्तर द्यायचं आपल्याला. बघू तुम्ही उजव्या बाजूने लिहितो. नाही कुठून आहे ना. हा असं चालेल. उजव्या बाजूने डाव्या बाजूने. हा बरोबर. मला तेच अपेक्षित होतं की समासापासून लिहितो का समासाच्या पलीकडनं लिहितो किंवा कागदाच्या अगदी वरच्या समासापासून लिहितो का मधूनच लिहितो, हे मला अपेक्षित होतं. आपल्याला प्रश्न आला ना की आपल्याला आपल्या दररोजच्या आयुष्यातलं उत्तर काही देता येतंय का हे लक्षात आलं पाहिजे, तर आपल्याला मग प्रश्न बरोबर कळतो. पण मग समासाच्या सुरुवातीपासून लिहितो असं म्हणायचं असेल तर कसं? आता नाही ते तुम्ही तिसऱ्या किंवा चौथ्या परीक्षेत
चालतंय. आपल्या तुम्ही जेव्हा एखादा प्रश्न लक्षात तुम्हाला जेव्हा ठेवायचा असतो, कुतः लिखती म्हणजे असं काहीतरी विचारायचं असेल, ज्याला प्रश्न विचारायचा, की तुम्ही कुठनं लिहायला सुरुवात करता? हो बाबा, आम्ही डावीकडनं लिहायला सुरुवात करतो, आम्ही उजवीकडनं लिहायला सुरुवात करतो, आम्ही मधनं लिहायला सुरुवात. बरोबर? अशा अर्थाने. पुढे कोण आहेत आता? विशाखाताई आहेत. दिनेशेन सह कह लिखती. दिनेश बरोबर कोण लिहितो? दिनेशासह कोण लिहितो? दिनेशेन सह. दिनेशा बरोबर कोण लिहितो? दिनेशेन म्हणजे दिनेशासह असा शब्द मराठीमध्ये चालतो बर का. आपण वापरत नाही. का वापरत नाही हा मोठा गहन प्रश्न आहे मला. आणि आपण ना मराठी भाषा खूप इंग्रजांच्या सारखी गुलाम बनवून ठेवली आहे. दिनेशासह मी येणार नाही. पत्नीसह मी बाहेर जात आहे. आपण हे वापरायला काहीच हरकत नाही. बरोबर. पतीसह सहलीला जाण्याला मजा येते. आपणच सुरुवात करायची. लक्षात घ्या, समाजात कोणी आपल्यासाठी सुरुवात करणार नाहीये. हे ह्याच्यामध्ये दिनेशेन हे तृतीयेचा बरोबर आहे, तृतीयच आहे. तृतीया एकवचन आहे. दिनेश या शब्दाची. ओके. हा, कोण काय विचारत होता? नाही, आणि मग त्याचं नकारात्मक हे दिनेशेन सह कह न लिखती. न लिखती, कोण लिहित नाही. कोण झालं होतं आता? विशाखाताई झाल्या, आता सुकेशाताई आहेत. दिनेशः किमर्थं लिखति? दिनेशः किमर्थं न लिखति? बरोबर, पण किमर्थमचा अर्थ काय? किमर्थम, आता मी गेलो होतो मराठीत, थांबा. दिनेश कशासाठी लिहितो? बरोबर. किमर्थम. हा, किमर्थम. आपण म्हणू शकतो ना, दिनेश पोटासाठी लिहितो. म्हणजे काय, तो लेखक आहे आणि पोटा पाण्याचा व्यवसाय आहे त्याचा. बरोबर. कोणासाठी येईल का कशासाठी येईल? कोणासाठी का कशासाठी? कशासाठी. किमर्थम म्हणजे कशासाठी? किमर्थम म्हणजे कशासाठी, पोटासाठी लिहितो. आणि तेच वाक्य बाजूला इथे झालं होतं, त्यामुळे आपण हे गाळून टाकू. दिनेश केन सह न लिखती. बर, आतापर्यंतच्या कोणाला काही शंका आहेत का? 25व्या स्लाइडवर आपण आता आहोत. मला दिनेशेनच म्हणजे तृतीय असल्या तर आपण दिनेश ने किंवा दिनेश कडून असा त्याचा अर्थ व्हायला पाहिजे ना. मग दिनेश चाकूने आपण म्हणतो की नाही, म्हणजे चाकूच्या साह्याने दिनेशाच्या बरोबर, असं मराठीत षष्टीमध्ये जातं ते, पण संस्कृत मध्ये ते तृतीयेत येतं. ओके. म्हणजे मी मित्राबरोबर जातो. बरोबर आहे. तर तो मी मित्राबरोबर हे दोन शब्द जे आहेत हे तृतीयास असं होतं. म्हणजे सह आलाय म्हणून ते तृतीयेत गेलेलं. तृतीया, बरोबर आहे. सार्धम आलं असतं तरी देखील तृतीयेत जाईल. सह, साकम आणि सार्धम असे 3 शब्द आहेत, त्या तिन्हीलाही तृतीयेची अपेक्षा असते. पुढे कोण आहेत आता माझ्या मते? बर, मी विचारत होतो, शंका आहेत का? नसतील तर मग पुढे जायचंय. होय होय, पुढे जाऊया. हा, चालेल, ठीक आहे. हा, छायाताई.
हो. खालील वाक्यांचे प्रश्नार्थक आणि नकारात्मक वाक्य बनवा. त्वं वदसि त्वं वदसी त्वं न वदसी. त्वं वदसी त्वं न वदसी. हा. हं. तू बोलतोस, तू काय नाही बोलत. काय नाही, न काय आहे का प्रश्न विचारलाय का? नाही, नाही. तू बोलत नाहीस. तू बोलत नाहीस. हा. लताताई. त्वं किं वदसि हं. म्हणजे तू किं म्हणजे कोणाबरोबर का? तू नाही, काय बोलतोस? तू काय बोलतोस. हा, तू काय बरोबर आहे. बोलतोस. हा. तू त्वं काय बोलत किं नाहीस. किं न वदसि. किम किम. उत्तर किम. किन नाहीये, किम आहे. हा, किं न वदसि. करेक्ट. पुढे अपर्णाताई. त्वं कुत्र वदसि. हं. तू कुठे बोलतोस. त्वं कुत्र न वदसि. तू कुठे बोलत नाहीस. बरोबर आहे. माधवीताई दळवी या. ओके. कह वदसि. काय बोलतोस. ताई परत कोण एकदा बोलतो. विचार करा. थांबा थांबा, त्यांना करू देत. कोणी त्यांना बरोबर करू नका. कह म्हणजे कोण. कोण बरोबर आहे. बोलतो. हा. पण आता ओके. कोण कोण नाही बोलत असं आता हे म्हणायचं असेल वाक्य तर पण चुकीचं आहे. कह. पण हे वाक्य चुकतंय. कारण की कह वदती पाहिजे होतं, ते कह वदसी झालेलं आहे. तर मी बरोबर करायला सांगतो. या स्लाइड्स मध्ये बऱ्याच चुका आहेत बरं का. खूप चुका आहेत. 26 स्लाइड मध्ये कह वदती करायला पाहिजे. ठीक आहे. कोण बोलतो आणि कोण बोलत नाही. कह न वदती. कह न वदती. बरोबर आहे. पुढे निशिगंधाताईच आहेत. बरोबर आहे. माधवीताई नंतर निशिगंधाताई. किम त्वम वदसी. काय तू बोलतोस. बरोबर. किम त्वम न वदसी. काय तू नाही बोलत. बरोबर. त्वं कदा वदसि. तू केव्हा बोलतोस. बरोबर आहे. तू केव्हा बोलतो. त्वं कदा न वदसि. तू केव्हा नाही बोलत. आणि आपण म्हणतो ना, तो केव्हाही बोलत नाही. तो ही जो आहे ना, तो अपी होतो मग. कदापि किंवा काही सुद्धा, केव्हा सुद्धा बोलत नाही. शब्दशः अर्थ जर बघितला ना, तर कदा अधिक अपि म्हणजे कदापि याचा अर्थ होतो केव्हा सुद्धा. हो. पुढे कोण आहेत आता. वैजंतीताई आहेत. ते तसंच झालंय सर. केन वदसी आणि नाही हा, पण इथे केन सह मध्ये पाहिजे फक्त. आणि केन बघा सह ते वदसी. खाली माझ्या मते बरोबर केलेलं कोणाबरोबर दिसतंय. बोलतोस. माझ्या मते त्वं केन सह वदसि. त्वं केन सह वदसी. तू कोणाबरोबर बोलतोस. बरोबर. खालचं वाक्य बरोबर आहे. हा, खालचं वाक्य बरोबर आहे. हे चुकीचं आहे. आणि हे पण चुकीचं आहे. असं असेल का की कशाने बोलतोस म्हणजे तोंडाने बोलतोस आणि कोणासह बोलतोस. हो, असं नसेल का ते? कोणाच्या साह्याने बोलतोस किंवा कोणाबरोबर बोलतोस. म्हणजे केनसह म्हणजे कोणाबरोबर बोलतोस. आणि कोणाबरोबर. केन वदसी म्हणजे कशाने बोलतोस. म्हणजे ते आता हात म्हणजे अवयव वेगळे वेगळे नाही, असतील तर तुम्ही त्या केन अर्थाने नाही तरी सहज यावं लागतं. सहज यावं लागेल का. कारण हो, इतके येस. वेळेला मला वाटलं की चुकलंय नसेल कदाचित तर वेगळं काय असेल. नाही. तृतीया सह म्हणलं की तृतीया यावीच लागते. नुसते केनचा अर्थ काय होतो सर. केन नुसतं. म्हणजे केन काय सह येतं कशाने? नेहमी. केन म्हणजे तृतीय आहे फक्त, एवढंच आता लक्षात ठेवा.
अच्छा. हा. बर. आणि पुढे सगळी वाक्य पुढे आपण करणार आहोत. तुम्ही स्वतः याची वाक्य वेगवेगळ्या प्रकारे बनवणार आहात. हम्म. हे बघा, आता तुम्ही जे म्हणता ना की कोणाच्या साह्याने बोलतो, नाही कोणा हा कोणाच्या म्हणजे तोंडानी कोणाच्या बोलतो, हा, डोळे साह्याने? इथे बघतो. मग तुम्ही साह्याने झालं. आणि म्हणजे सहाय्य म्हणजे तुम्हाला एखाद्या उपकरणाची मदत घ्यावी लागते बोलायला. म्हणजे आता तुमच्या हातात मायक्रोफोन असेल तर तुम्ही मायक्रोफोनच्या साह्याने बोलता, बरोबर आहे. आणि स्पीकरच्या साह्याने बोलता. आणि तुम्ही कोणाबरोबर बोलता असं म्हणलं तर त्वं केन सह वदती, हा असं बरोबर मला आहे. वाटतं. हो. हा, समोरचा कोण आहे असं. बरोबर. पण तिथे सहाय्य आपण कोणाचं तरी सहाय्य घेतो, म्हणजे कुठल्या तरी उपकरणाचं सहाय्य घेतो. किंवा एखादा मुका माणूस असेल तर कोणाच्या तरी तोंडी तो बोलतो. त्याला जे म्हणायचं असतं तो त्याचा जो वक्ता असतो तो सांगत असतो. त्यावेळेला तुम्ही म्हणू शकाल की तो मुका माणूस त्या व्यक्तीच्या साह्याने बोलतो. येतंय लक्षात? पण आता इथे सह म्हणजे बरोबर ना सर, म्हणजे हा, तो कोणाबरोबर कोणाबरोबर बोलतोय, केन सह. म्हणजे समोरची व्यक्ती आहे त्याच्यामध्ये अध्यारोप. हा, पण बरोबर ते आहे. आहे ना, त्वं केन सहाय्येन वदती म्हणजे ते तुम्ही म्हणलात तसं ते अजून एक वरती लगेच आलेलं आहे. म्हणजे तिन्ही आपण हा आता जे बोललो ते म्हणजे तसं झालंय. बरोबर आहे, एक्झॅक्टली. म्हणजे उपकरणाची जेव्हा आपण किंवा एखाद्या व्यक्तीची मदत घेतो तेव्हा आपण केन सह म्हणतो. बरं, आपल्याला थोडं सहाय्य. जरा आपण आता पुढे जाऊयात. आपल्याला खरा हा धडा आज संपवायचा होता, पण ठीक आहे, हरकत नाही. त्वं कथम वदसी कोण घेणार होतं? सीमाताई. नाही माझं झालं. मग वैजयंतीताई. माझं पण झालं सर आत्ताच. आता मी घेणार. हा, हा, विद्याताई. विद्या. हा, त्वं केन सहाय्येन वदसी. हम्म, तू कोणाच्या सहाय्याने बोलतोस? बरोबर. त्वं केन सहाय्येन न वदसी. बरोबर आहे. आता नकारात्मक नाही केलं तरी चालेल, कारण की फक्त आपण न घालतोय त्यामुळे त्याच्यात न काही घाल. फार मोठं नाहीये, हो. करायचं नाहीये. तर आपण आता पुढे जाऊयात, कपिलजींकडे जाऊ. त्वं कथम वदसी, तू कसा बोलतोस? बरोबर आहे. पुढचं रुपालीताई. त्वं कुतः वदसि, तू कुठून बोलतोस? बरोबर. नंतर विशाखाताई. त्वं त्वं सह कः वदसि, तू हे पण वाक्य मला बरोबर होतं. केन सह वदसी म्हणायला पाहिजे होतं. त्वं केन सह पाहिजे होतं. ठीक आहे. कह कारण कोण होतं ना, कोणाच्या पाहिजे तर म्हणून केन होत. ओके. हा, तुझ्या बरोबर कोण बोलतो त्वं असं नाही म्हणत केन असं? सह, त्वं केन सह वदसी, तू कोणाबरोबर बोलतोस असं. ठीक आहे, ती दुरुस्ती मला करायला लागेल. बऱ्याच आहे. बरं, सुकेशाताई. त्वं किमर्थं वदसि, वदसी. तू कशासाठी बोलतो? किमर्थं. हा, बरोबर आहे. पुढे छायाताई. ते त्वं खालचं केन चुकीचं होतं. हे चुकीचंच होतं ना. हा, मग आता पुढची स्लाइड घ्यावी लागेल सर. हा, त्यामुळे आपण पुढची स्लाइड घेऊ. आता नकारार्थ वगैरे नका करू, फक्त साधी वाक्य करा. बर. मम पिता न आगच्छति, माझा